आमच्या घरी इडलीचं बॅटर कधीच कमी होत नाही, झालं की लगेच दुसरं बनवायला घेते मी, कारण तसे लहान मुलांसाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. बघा किती छान आलं. आणि मला डोसा खूप आवडतो चहा सोबत, छान क्रिस्पी केलेला. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. आणि आता वाजले आहे 7:45 म्हणजे गुड मॉर्निंग. बट माझी गुड मॉर्निंग होते 5:30लाच, कारण मी सकाळी उठते 5:30ला. हनीची शाळा असते 6:45ला, इंगळे साहेबांची ड्युटी असते, सो त्यांना ट्रेन पकडायची असते. तुम्ही रात्री मुंबईमध्ये कितीही वाजता झोपा, पण इथं शेड्यूल बांधलेले आहेत. तुम्हाला सकाळी त्याच टायमावर उठायचं आहे, कारण ट्रेनचे टायमिंग असतात त्यांची, जे कामाला जातात त्यांचे. सो इंगळे साहेबही लवकर निघतात. आणि मुलांचं तर सांगूच नका, शाळेमध्ये जर त्यांना काही सांगितलं की तुम्हाला लेट मार्क मिळणार, तुम्हाला गेटच्या आतमध्ये नाही घेणार, तर मुलं तर माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये तेच बसते. सो त्याच्यामुळे हनी लेट मार्क न भेटो म्हणून लवकर निघायचं असतं तिला. त्यात बाईचे केस मोठे मोठे आहेत, कमरेच्या खाली आहेत, त्यात 2 वेण्या घालायच्या. सो खरंच खूप धावपळ होते. बट इंगळे साहेबांची थोडी हेल्प होते की तिला ते शाळेमध्ये घेऊन जातात. आणि त्यानंतर साहेबांचं ट्युशन म्हणजे लाडूचं, त्याचंही ट्युशन आहे, तिचंही आहे. एकाच ठिकाणी जातात पण टायमिंग वेगवेगळे आहेत. पण आता लाडू झोपलेला आहे, आता त्याला उठवते मी थोड्या वेळामध्ये. आणि आता नाश्ताही करायचा आहे. सो बघा लाडू कसा झोपलेला. याला एक टफ चॅलेंज आहे उठवायचं. म्हणजे याचा टायमिंग आहे 9चा आणि याला उठवावं लागते 8ला. म्हणजे 8ला उठला की त्याचा थोडाफार मूड फ्रेश होतो, ब्रश करतो, नाश्ता वगैरे करतो. सो आता मी बनवते डोसा, चहा डोसा, कारण आम्ही डोसा जास्त खातो. सो चला मी चहा डोसा बनवते. मी करते इंगळे साहेबांचा टिफिन पॅक. आणि इंगळे साहेब नेता बघा भाकर, ही ज्वारीची भाकर आहे. ओके. आणि गंगाफळीची भाजी. आम्ही दोन्ही टाइम ज्वारीची भाकर खातो, तेही सोबत नेतात. एक काळ असा होता की लोक ज्वारीची भाकर सोबत न्यायला लाजायचे. बट आता असा टाइम आला आहे की ज्वारी झाली महाग आणि गहू झाले स्वस्त, आणि सोन्याचे भाव आहेत मुंबईमध्ये ज्वारीचे. बट आम्ही तरी 2 टाइम ज्वारीची भाकर खातो आणि सिम्पली जेवण. ओके. सो हा झाला इंगळे साहेबांचा टिफिन पॅक. आणि का आम्ही दोघं मालिकच असतो, सो त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी आमचंही जेवण बनवून घेते, कारण लाडूलाही टिफिन लागतो. डबल कोण करणार. सो त्याच्यामुळे मग दुधावर किती छान अशी साय आली आहे. ही साय मी नेहमी काढून ठेवते. हे बघा. साय आली की मी काढून ठेवते तूप बनवायला. माझ्या आईने शिकवलंय मला आधी तूप कढवणं यायचं नाही, बट माझ्या आईने सांगितलं तूप कसं काढतात. सो लाडू उठायच्या, चहा आणि डोसा झाला पाहिजे. म्हणजे आमच्या 9 वाजेपर्यंत नाश्ता झाला पाहिजे, त्याला तयार करून झालं पाहिजे, कारण 9ला त्याला ड्रॉप करायचं आहे मला. इंगळे साहेब हनीला सोडून आले. बट आता मी दूध ठेवते आतमध्ये. डोस्याचा तावा पण टाकलेला आहे माझा. गंमत सांगते तुम्हाला. इंगळे साहेबांनी आणले होते ओले काजू, आणि ते काजू भाजायचे असतात, पण त्यांना त्याची मेथड काय, प्रोसिजर काय माहिती नव्हतं. ते काहीतरी बाहेर शेकोटी करतात, आणि शेकोटी केली की नंतर मग बाहेर एक पत्र्याचं काहीतरी घेऊन त्याच्यावरती काजू भाजतात. आणि इंगळे साहेबांच्या फ्रेंडनी त्यांना व्यवस्थित काय सांगितलं नाही. इंगळे साहेबांनी नॉनस्टिक पॅनवरती घरामध्ये काजू भाजले होते. बघा माझ्या ताव्याचा काय हाल करून ठेवलेला. नॉनस्टिक पॅन घ्यायला गेलो तर 550, जसा पाहिजे तसा घेतात नाही का. मग मी काय करणार, मी तो तवाचा विचार केला नंतर मग. आणि डोस्याचा तवा म्हटला तर 800-900 रुपयाला येतो, तर नॉनस्टिक पॅनलाच मी डोस्याचा तवा करून टाकला. खूप छान डोसे निघतात तव्यावर. आणि मला
तर आमच्या घरी इडलीचं बॅटर कधीच कमी होत नाही. झालं की लगेच दुसरं बनवायला घेते मी, कारण तसे लहान मुलांसाठी आंबवलेले पदार्थ चांगले असतात. बघा किती छान आलं. आणि मला डोसा खूप आवडतो चहासोबत, छान क्रिस्पी केलेला. आता वाजले आहे 8. आता थोडा वेळ इंग्लिश साहेब निघतील ड्युटीसाठी आणि लाडूला उठावं लागेल मला ट्युशनसाठी. ओके. आणि डोसा बघा किती छान क्रिस्पी झाला आहे. कढईचे हँडल तुटले, मस्त क्रिस्पी. किती छान निघाला ना. सी बघा, इंग्लिश साहेब झाले तयार ड्युटीवर जाण्यासाठी. मग इकडे साहेब कितीची लोकल आहे तुमची रोजचा टायमिंग? 8:25. बघा ऐकलं, 8:25. बघा लाडू उठलाय, टीव्ही बघतोय. कितीही पाऊस असू द्या, काही असू द्या, मुंबईमध्ये सगळ्यांच्या लोकल ठरलेल्या असतात. त्याच टायमिंगवर त्यांना जावं लागतं, कारण काहींना थंब द्यावे लागतात. सो प्रत्येकाचा एक शेड्यूल असतो, बट टायमिंग चुकत नाही, कितीही काही होऊ दे. आता थोड्या वेळात इंग्रज साहेब निघतील. आता आम्ही दोघं मायला बसतो नाश्ता करायला. झाले इंग्रज साहेब रेडी. बाहेर सुरू आहे पाऊस कंटिन्यू. बदलापूरमध्ये 8 दिवस झाले पाऊस सुरू आहे. मध्ये 3 दिवसाचं सुट्टाही होत्या शाळांना. सो लाडूला केला आहे मी फ्रेश. आता मी घेऊन जात आहे नाश्ता. सो आम्ही दोघं मालक आता करतोय नाश्ता. ओके. बघा सकाळी उठता बरोबर माइनक्राफ्ट बघणं सुरू आहे. हे बघा हा बघा. चला गुड मॉर्निंग म्हणा. बघा त्यांनी गुड मॉर्निंग बोललो. लाडू आहे 1st स्टँडर्डला आणि हनी आहे 5th स्टँडर्डला. सो आता झाले 8:15. आम्ही करतो नाश्ता, कारण लाडूला सोडायचं आहे मला 9 वाजता. आतापर्यंत मी भरपूर ब्लॉग अपलोड केले, बट माझ्या डेली लाईफस्टाईल डेली रुटीन किंवा माझी लाईफस्टाईल असं काही कुठलं मी शेअर केलं नाही. सो हा माझा पहिला ब्लॉग म्हटलं तरी चालेल शेड्यूलचा. तसं तर माझा शेड्यूल सकाळी 5:30ला सुरू होतो, मी तुम्हाला सांगितलं आहे. बट 5:30 ते रात्री 11पर्यंत खरंच सांगते खूप कामं असतात. गावाकडे ना काही बायकांचा गोड गैरसमज आहे, काही म्हटलं मी सगळ्या नाही, की शहरामध्ये तुम्हाला काय काम असते. सो त्याचं थोडंसं रुटीन मी आज तुम्हाला दाखवणार आहे की खरंच काय काम असते. तर आता मुलांच्या टेस्ट आहेत, तर लोड खूप जास्त आहे. त्यांच्या 2-2 टाईम ट्युशन्स असतात, शाळेचे वेगवेगळे टायमिंग असतात. सो आता लाडूचा टायमिंग आहे 9चा आणि हनीला मला घ्यायला जायचं आहे 9:30ला, समथिंग 9:40ला. आणि लाडूला आणायला जायचं आहे मला लाडूला आणायला जायचं आहे 11ला. ओके. आणि 11ला आणल्यानंतर परत त्याला मला न्यायचं आहे 12:30ला. तिथून आल्यानंतर हनीला मला ट्युशनला न्यायचं आहे 3:30ला. ओके. नंतर घरी आल्यानंतर परत मला 5:30ला मला लाडूला आणायला जायचं आहे. तो आल्यानंतर परत म्हणजे घरामध्येच एवढं बरं की सकाळी 5:30ला उठते. सो 5:30ला उठल्यानंतर घरातली सगळी कामं होतात, कारण स्वयंपाक 4 जणच आहे. सो तेव्हा सगळं करून घेते. लादी होते, भांडे होतात. लादी म्हणजे फरशी पुसणं होऊन जाते, भांडे होतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंगळे साहेब हनीला सोडून येतात, ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्कूटी आहे माझ्या हाताखाली. सो त्यांनी माझं काम खूप हलकं होते. नाहीतर खरंच सांगते अक्षरशः पाय दुखतात, रात्री खूप दुखतात. व्हेन्स आहेत ना अशा अकडतात, असं वाटतं की त्यांना बांधून ठेवावं. असं मी रिअलाईज केलं, फेस केलेलं आहे. बट यावर्षी तशी स्कूटी होती, पण कसं आहे काही कारणांमुळे मी स्कूटी चालवत नव्हते. बट यावर्षी लोड खूप होता, त्याच्यामुळे मी स्कूटी हातामध्ये घेतली आणि त्याच्यामुळे माझं काम खूप हलकं झालं त्या स्कूटीमुळे.
सो आता माझा नाश्ता झाला आहे आणि लाडू बघा काय करतोय. हे बघा, हे बघा नाश्ता सुरू आहे साहेबांचा. खूप टफ चॅलेंज असते लहान मुलांचं. आणि त्यात संध्याकाळी जायचं, ट्युशनचा अभ्यास घ्यायचा, शाळेचा अभ्यास घ्यायचा. त्यात माझी मुलगी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेली आहे. ती 3:30ला जाते तर संध्याकाळी 7:30ला येते. सो तिच्याकडे लक्ष द्यायचं. आणि नंतर असते माझं वर्कआउट, त्यालाही 1.5 तास द्यायचा. ते झाल्यानंतर किचन आवरायचं. म्हणजे खूप अशा गोष्टी असतात की एका ब्लॉगमध्ये होणं कन्फर्म नाही आहे. सो मी थोडं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जसं जमेल तसं. ओके. सो आता आम्ही निघतो थोड्या वेळामध्ये ट्युशनसाठी. आणि बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे, कंटिन्यू. मंडळी, आम्ही झालो आहे आता तयार ट्युशनला जाण्यासाठी. आम्ही घातलं आहे रेनकोट, कारण बाहेर खूप पाऊस सुरू आहे. आणि बदलापूरचा पाऊस तर विचारूच नका, खूप जास्त पडतो. केव्हा येतो कसा येतो काहीच कळत नाही. सो त्याच्यामुळे पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट कोणीच विसरत नाही. एक वेळेस कामावरती जाण्यासाठी टिफिन विसरेल, पण ह्या 2 गोष्टी कधीच नाही, कारण बदलापूरचा पाऊस कधी येतो, मुंबईचा पाऊस कधी येतो कधी जातो. सो आम्ही झालो आहे तयार. चला मग ट्युशनला. सो पाऊस आहे, बट एकदम कमी आहे. सो आता निघते मी. स्कूटीवर तर शूट करू शकत नाही बिकॉज रिस्की आहे. ओके. तर आम्ही आलो आहे लाडूच्या ट्युशनमध्ये. सीट मला दाखवते मी. हे आहे फर्स्ट फ्लोअर. हे आहे फर्स्ट फ्लोअर. सो लाडू निघाला आहे. व्यवस्थित जा. तर मंडळी, हा झाला आहे डेली रुटीन ब्लॉग पार्ट 1. आणि डेली रुटीन ब्लॉग पार्ट 2 मी लगेचच अपलोड करणार आहे. सो नक्की बघा.